नमस्कार। आज मी गोव्याच्या पद्धतीची कुरडूची भाजी बनवत आहे। कुरडूची भाजी मी पानं काढून साफ करून घेतले। त्यात थोडासा मी टाकळा घालते, कोवळी कोवळी पानं घेते। आता मी शेगलाची पानं घेते। या तिन्ही भाज्या एकत्र केल्या तर कुरडूची भाजी बुळबुळीत लागत नाहीये, म्हणून मी सगळ्या एकत्र करून धुवून त्यातलं पाणी निथळून घेते। आता भाजी मी बारीक चिरून घेते। भाजी चिरून झालेली आहे। त्यात भिजलेली मुगाची डाळ, 2 हिरव्या मिरच्या आहेत, 1 कांदा आणि थोडंसं मीठ सगळं पाणी घालून मिक्स करून घेते। तेल घालत नाहीये मी, म्हणून मी पाणी घालून भाजी शिजवून घेते। मुगाची डाळ शिजली आहे का बघते। मुगाची डाळ शिजली आहे। आता पाणी पण आटले। आता मी किसलेलं खोबरं जे एकत्र करून घेते। कुरडूची भाजी तयार आहे। आता मी 1 वाटी मसूरची डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेते। त्यात कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ, हळद घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घेते। डाळ शिजली आहे, ती रवीने घोटून घेते मी। आणि अर्धी वाटी खोबरं मी मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते। इथे कढईत मी फरसबी आणि गाजर लांब लांब कापून घेतले। त्यात थोडंसं पाणी घालून शिजायला ठेवते। गाजर थोडा शिजलाय, त्यात आता मी शिजलेली डाळ घालते आणि थोडंसं मीठ आणि चांगलं उकळून घेते। आता खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ती घालते। डाळीला छान उकळी आली। आता मी डाळीला वरून फोडणी घालते। चमचा तेल घेतलंय, त्यात थोडंसं तूप घालून राई, जिरं, 2 सुक्या लाल मिरच्या, हिंग, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि डाळीला वरून फोडणी घालते। छान खमंग डाळ तयार आहे। इथे मी तळ्यासाठी मिरच्या घेतल्यात मोठ्या। त्यामध्ये चिरा लावून त्यातल्या बिया काढून घेते। मिरच्या कापून बिया काढून तयार आहेत। मिक्सरच्या भांड्यात खोबरं, लसूण, जिरं, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून सुकंच वाटून घेते, पाणी नाही घालत आहे। खोबरं वाटून तयार आहे। आता मी ते मिरच्यांमध्ये भरते। आणि एका पॅनमध्ये तेल घेते आणि मिरच्या भाजून घेते छान। झाकण लावून मी मिरच्या भाजून घेतल्या। भरलेल्या मिरच्या तयार आहेत। कुरडूच्या भाजीची थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।